Dear friends, today we are going to learn about report writing. Report writing is something that is written for others to be read. It is a general account of something that you have seen, or you have done, or studied, which is reported to others. Report writing may include the project activities of functions. In some cases, your class may also be involved. Thus, you may be asked to write reports to be published in your school, magazine, science bulletins, newspapers, or to be put on the notice board. The important point in report writings are as following points are there. A report should be short, precise, and to the point. Number 2, in any report, passive voice should be used. It should be noted. It should be noted to the students. The facts mentioned must be short and should be supported by relevant information. Only important facts are to be included. Friends, the names of important personalities must be mentioned. The date, day, and the place of the occasion, incident, project should be mentioned. Each report be headed by a suitable title. Dear friends, report writing यालाच मराठीमध्ये वृत्तांत लेखन असं देखील म्हणतात. वृत्तांत लेखन दुसऱ्यांसाठी वाचनाकरता केलं जातं. आपण ज्या गोष्टी पाहिल्या, आपण ज्या गोष्टी केल्या किंवा आपण जे काही अभ्यासलं ते दुसऱ्यांना कथन केलेलं असतं. वृत्तांत लेखन एखाद्या समारंभातील कार्याचं कथन असतं. मित्रांनो, काही वेळेस आपला वर्ग हा देखील त्यामध्ये सहभागी असतो, सामील असतो. शाळेच्या मासिकामध्ये शास्त्रीय असणाऱ्या ज्या पत्रिका असतात, वर्तमानपत्र असतात, किंवा शाळेच्या सूचना फलकावर लावण्यासाठी वृत्तांत लेखन हे केलं जातं. आता परीक्षेमध्ये 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. मित्रांनो, वृत्तांत लेखन हा सुटसुटीत असला पाहिजे, थोडक्यात असला पाहिजे आणि मुद्देसूद असला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, वृत्तांत लेखनामध्ये आपण अप्रत्यक्ष कथनाचा म्हणजेच इनडायरेक्ट स्पीचचा वापर करावा. कर्मणी प्रयोगामध्ये लेखन हे केलेलं असलं पाहिजे. पॅसिव्ह वॉइसचा वापर केला पाहिजे. दिलेल्या सत्य घटना ह्या संक्षिप्त आणि पुराव्यानिशी असल्या पाहिजे. महत्त्वाच्या सत्य घटनांचा आपण समावेश केला पाहिजे. इम्पॉर्टंट फॅक्ट्स आर टू बी इन्क्लुडेड इन रिपोर्ट रायटिंग. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. महत्त्वाच्या व्यक्तींची नावं, त्यानंतर महत्त्वाच्या व्यक्तींचे जे हुद्दे असतात यांचा उल्लेख केला पाहिजे. डेट
म्हणजे तारीख असली पाहिजे, दिवस तो वार लिहिला पाहिजे, द प्लेस ऑफ ऑकेजन त्या घटनेची जागा यांचा उल्लेख केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वृत्तांत लेखनाला आपण योग्य असं शीर्षक दिलं पाहिजे. इच रिपोर्ट्स बी हेडेड बाय अ सुटेबल टायटल. थँक्यू.